नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खरीप आणि रब्बी पीक विम्याचे वितरण हे किती कोटी बाकी करायचे राहिलेले त्या संबंधित व कोणत्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे या पीक विमा कंपनीने अडवून धरलेले आहे व त्या पीक विमा कंपनीमुळे त्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये बाधित शेतकऱ्यांना 7,396 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला। त्यापैकी शेतकऱ्यांना 5,261 कोटी रुपये जमा केल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे। ऑफिशियल वेबसाईट शासनाच्या देखील यामध्ये नमूद आहे। त्यासोबतच खरीप 2023चा पीक विमा 400 कोटी रुपये हा मंजूर करून तो देखील पीक विमा जमा केल्याची माहिती हे सांगण्यात आलेली आहे। त्यासोबतच आतापर्यंत शेतकऱ्यांना 2,135 कोटी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आलेले नाही। त्यापैकी 2,092 कोटी रुपये त्या 6 जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची रक्कम आहे। म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमुळे त्या चंद्रपूर असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, नगर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, या संपूर्ण 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही रखडले गेलेले आहेत त्या फक्त पीक विमा कंपनीमुळे। आता सरकारने या पीक विमा कंपनीला बडतर्फ करावं किंवा त्या कंपनीवर गुन्हे दाखल करावं किंवा उशिरा पीक विम्याची रक्कम दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या पीक विम्याच्या गाईडलाईनमध्ये जे आहे की वितरण करण्यामध्ये जर उशीर झाला शेतकऱ्यांना पैसे नुकसानीचे तर त्यांना 12% व्याजाने पीक विम्याचे पैसे हे देण्यात यावे। हे फक्त बोलाचाच भात न बोलाचीच कडी अशा प्रकारचं वास्तव दिसत आहे। फक्त ते GR फक्त हा कागदावरच सत्यामध्ये उतरताना दिसत नाही, कारण शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागते। त्या संदर्भामध्ये 12% व्याजाने पैसे हे शेतकऱ्याच्या नुकसानीचा परतावा त्यांना मिळू शकतो। त्यामुळे यामध्ये कुणी दखल घ्यायला तयार नाही किंवा महाराष्ट्रात एकही आमदार खासदार या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही। फक्त आंदोलक रविकांत तुपकर या संदर्भामध्ये हा विषय मांडला होता, पण आतापर्यंत शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये 12% व्याजाचा विषय अद्यापही कुठेही प्रकाशित झालेला दिसला नाही। शेतकऱ्यांना आता जो काय आता 7 ते 8 महिने 1 वर्षाचा विलंब झाला आहे, तरीही 12% व्याजाने पैसे कुण्याही शेतकऱ्याला देताना कोणतीही कंपनी दिसत नाही व याच्यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा वचक आहे की नाही हे देखील संपूर्ण शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे आहे चंद्रपूर, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं काम आहे व या कंपनीमार्फत 2,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी हा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला नाही अशी देखील माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली। तर शेतकरी मित्रांनो, आज महत्त्वपूर्ण बैठक आहे पालकमंत्र्याची चंद्रपूरमध्ये। तर पीक विम्या संदर्भाच्या आढावामध्ये यामध्ये कोणते विषयावर किती प्रकरण निकाली काढले व ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे क्लेम नाकारल्या गेले त्या शेतकऱ्यांच्या 59,000 काही क्लेम आहे चंद्रपूर जिल्ह्यातील, तर त्याविषयी कोणता तोडगा काढते व त्यांना कधीपर्यंत पीक विम्याचा परतावा मिळतो त्यासंबंधी संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आपण सायंकाळी किंवा उद्या सायंकाळपर्यंत तो आपण प्रकाशित करू। धन्यवाद।